नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकूया मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीची कथा. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी तिथी 11 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणात म्हटले आहे. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे गीता जयंती देखील साजरी केली जाते. जाणून घेऊया मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा. गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते. एकदा रात्री राजाला स्वप्न पडले. त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसले. सकाळी उठताच त्याने ब्राह्मणाकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला, मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिले. ते म्हणाले, मुला, मी नरकात पडून आहे, मला येथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. मला या राज्यामध्ये सुख, संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. काय करायचं? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा, म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल, अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषीचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील. हे ऐकून राजा ऋषीच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करीत होते. पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला. राजा म्हणाला, ऋषीमुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला फार अस्वस्थ वाटते. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले. मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्याने रती दिली आणि त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला, ऋषी, कृपा मला काही उपाय सांगा. ऋषी म्हणाले, राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे. त्याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील. मुनींचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींनी सांगण्यावरून कुटुंबासह मोक्षदा एकादशी व्रत पाळले. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले. या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले, हे पुत्रा, तुझे कल्याण हो, असे म्हणत ते स्वर्गात गेले. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात. माझे व्हिडिओ शांत चित्ताने ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.